लाडक्या बहिणींना महिन्याचा हप्ता आजपासून मिळणार असल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा होणार असल्याचंही तटकरे यांनी म्हटलंय। 1,07,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे, 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। लाडकी बहीणचा देखील डिसेंबर महिन्याचा हप्ता हा जमा करणं आम्ही सुरू केलेला आहे आणि तोही सगळ्या खात्यांमध्ये लवकरच त्या ठिकाणी जमा होईल। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता 1,500 रुपये आणि जानेवारी महिन्याचा 19 हप्ता 1,500 रुपये एकत्रितपणे 2 हप्त्यांचे 3,000 रुपये विस्तारण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे मकर संक्रांत आजपासूनच गोड व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना राज्यातील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1,500 रुपयाप्रमाणे जमा झालेला आहे। आता लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याच्या 18 हप्त्याचे आणि जानेवारी महिन्याचे 19 हप्त्याची चिंता लागलेली होती, परंतु आजपासून लाडक्या बहिणींची डिसेंबरच्या हप्त्याची चिंता आणि या ठिकाणी जानेवारी हप्त्याची चिंता मिटलेली आहे। कारण प्रत्यक्षामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता आजपासून वितरित करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे, तर या मकर संक्रांतीच्या निमित्तानं लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आजपासून या ठिकाणी मकर संक्रांतीचा बोनस, डिसेंबरचा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची आज 9 जानेवारी शुक्रवार रोजी प्रतीक्षा संपलेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज 9 जानेवारी शुक्रवार आहे, तर आज पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होत आहेत, संक्रांतीचा बोनस जमा होत आहे। त्याचप्रमाणे उद्या 10 जानेवारी, उद्याचा वार शनिवार आहे, उद्या सुद्धा मकर संक्रांतीची ओवाळणी 2 हप्त्यांचे 3,000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींना पात्र बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता विस्तार झालेला होता। आता या ठिकाणी कोणत्याही लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येणार नाही, कारण सरकारच्या माध्यमातून नोव्हेंबरचा हप्ता वितरित झालेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना डबल नोव्हेंबरचा हप्ता वितरित होणार नाही। आता नोव्हेंबरचा हप्ता वितरित झालेला आहे। आता डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता आजपासून वितरित करायला सुरुवात केलेली आहे। राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। खऱ्या अर्थाने पात्र बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता आणि संक्रांतीचा बोनस आजपासून वितरित करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे यंदाची मकर संक्रांत 100% गोड सुद्धा होतच आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत आज 9 जानेवारी शुक्रवार आहे, तर आज 9 जानेवारी शुक्रवार रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत, तर याची संपूर्ण सविस्तर माहिती वाचून दाखवतो। त्यासोबत लाडक्या बहिणींना उद्या 10 जानेवारी आहे, उद्याचा वार शनिवार आहे, तर उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये या ठिकाणी 2 हप्त्यांचे पैसे, संक्रांतीचा बोनस वाटप होत आहे, तर या ठिकाणी उद्याचे जिल्हे आणि आजचे जिल्हे एकत्रितपणे सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल, तर तुम्ही पुढचे 2 मिनिटं काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहायचा आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांच्या नंतर या ठिकाणी तुमची प्रतीक्षा संपत आहे, कारण लाडक्या बहिणी जानेवारी महिन्याच्या 1 तारखेपासून वाट पाहत होत्या, कधी आमच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचा हप्ता येईल। डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा लाडक्या बहिणींनी भरपूर वाट पाहिलेली होती, परंतु लाडक्या बहिणींना अखेर आता मकर संक्रांत तोंडावर आलेले आहे। त्या पार्श्वभूमीवरती आजपासून निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे। एकंदरीत राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 9 जानेवारी, 10 जानेवारी, 11 जानेवारी आणि 12 जानेवारी पर्यंत हे पैसे अशाच पद्धतीने वितरित होणार आहे। बघा, लाडक्या बहिणींना राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे, परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल, त्यांनी एक काम करायचं आहे, तरच मला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित होणार आहे। परंतु जर तुम्ही हे एक काम केलं नाही, तर तुम्हाला या ठिकाणी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येणार नाही। त्यासोबत डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे पैसे सुद्धा वितरित होणार नाही। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला असेल, त्यांच्या खात्यामध्ये सध्याच्या स्थितीला डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप होत आहे, त्यांनाच या ठिकाणी संक्रांतीचा बोनस सुद्धा वितरित होत आहे। परंतु ज्यांना नोव्हेंबर हप्ता आलेला नसेल आणि त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी आणि संक्रांतीचा बोनस एकंदरीत या 4
4 लाभांचे पैसे मिळवायचे असेल तर त्यांनी पुढचे 2 मिनिटं हा व्हिडिओ आवर्जून पाहायचा आहे. तुम्हाला एक काम करायचं आहे, एक काम केलं तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित होतील, अन्यथा KYC मुळे तुमचा अर्ज अपात्र केला जाणार आहे. जरी तुम्हाला सक्सेसफुली मेसेज दाखवत असला तरी पण तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. तुमचा लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद सुद्धा होणार आहे. परंतु ज्यांच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला असेल त्यांना या ठिकाणी आता डिसेंबर जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप होत आहे. परंतु लाडकी बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 10 बँकेमध्ये डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता येणार नाही, कारण या बँकांवरती सरकारच्या माध्यमातून कडक नियम लावून या बँकांची डीबीटी डिॲक्टिव्ह करण्यात आलेले आहे. त्यामुळे जर तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल तर तात्काळ आपलं बँक खातं दुसऱ्या बँकेमध्ये उघडायचं आहे किंवा आपलं आधार कार्ड दुसऱ्या बँकेला लिंक करायचं आहे जर बँक खातं असेल तरच, अन्यथा जर बँक खातं या 10 बँकेपैकी नसेल तर त्या खात्यामध्ये सुद्धा पैसे वितरित होणार आहे. आता बघा लाडकी बहिणींना या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवतो, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचा बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे. बघा लाडकी बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती आहे की या ठिकाणी तुम्ही नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी डिसेंबरच्या हप्त्यासाठी भरपूर वाट पाहिलेली होती, परंतु नोव्हेंबर महिन्याचा हप्ता 1 ते डिसेंबर 1 जानेवारी 2 जानेवारी पर्यंत बहिणींच्या खात्यामध्ये वितरित झालेला होता. त्यापुढे लाडक्या बहिणींना कोणत्याही लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता वितरित झाले नाही. त्यासोबत लाडक्या बहिणींना या ठिकाणी आता 9 जानेवारी शुक्रवार, 10 जानेवारी शनिवार, 11 जानेवारी रविवार, 12 जानेवारी सोमवार अशा पद्धतीने या 4 दिवसांमध्ये संक्रांतीचं गिफ्ट, त्यासोबत डिसेंबर महिन्याचा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता हा एकत्रितपणे वितरित होत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की या 4 दिवसांमध्ये आपल्याला सुद्धा पैसे आले पाहिजेत तर लाडक्या बहिणींनो या ठिकाणी तुम्ही पुढचे 2 मिनिटं आवर्जून हा व्हिडिओ पाहायचा आहे, कारण पुढचे 2 मिनिटं अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. ज्या लाडक्या बहिणी पुढचे 2 मिनिटं आवर्जून व्हिडिओ पाहतील त्यांना या ठिकाणी पैसे 100% वितरित होणार आहे. बघा लाडक्या बहिणींना राज्य सरकारच्या माध्यमातून या लाडकी बहीण योजनेमध्ये जे घोटाळे होत होते तर हे घोटाळे थांबवण्यासाठी KYC ची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती, परंतु राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने KYC केलेले आहे. त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही आणि या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणींची KYC चुकलेली असेल त्यांना आता डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता आणि संक्रांतीचं गिफ्ट सुद्धा वितरित होणार. त्यामुळे लाडक्या बहिणींना KYC केलेले असेल तर आवर्जून हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि जरी KYC केलेले नसेल तरी पण हा व्हिडिओ आवर्जून पाहायचा आहे, कारण तुम्हाला या ठिकाणी कळणार आहे की तुमच्या खात्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा हप्ता, त्यासोबत डिसेंबर जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3 हप्त्यांचे 4,500 रुपये वितरित होतील का. बघा लाडक्या बहिणींना भरपूर लाडक्या बहिणीने विचारपूस केलेले होते, भरपूर लाडक्या बहिणींनी कमेंटच्या माध्यमातून विचारलेलं आहे की आम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही तर आम्हाला डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता येणार आहे का. तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत महिला व बालिका सेवाचे मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडकी बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाही त्यांना डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता येणार आहे की नाही त्याविषयी सुद्धा आदिती तटकरे मॅडमने माहिती दिलेली आहे. ती माहिती सुद्धा आपण बघून घ्या. परंतु ज्या 10 बँकेमध्ये पैसे येणार नाही त्या 10 बँकांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा जर तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल तर तुम्हाला पैसे येणार नाहीत. फक्त बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. परंतु लाडक्या बहिणींना आज 9 जानेवारी शुक्रवार, उद्या 10 जानेवारी शनिवार, परवा दिवशी 11 जानेवारी रविवार आणि त्या ठिकाणी 12 जानेवारी सोमवार या ठिकाणी या 4 दिवसांमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीने पैसे वाटप होत आहेत, म्हणजेच आज 9 जानेवारीसाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड, उद्यासाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड, परवासाठी आणि 13वासाठी कोणकोणत्या जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर एकंदरीत जिल्ह्यांची यादी वाचून दाखवत आहे, त्यासोबत बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे. परंतु लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे की राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे या ठिकाणी आम्ही नोव्हेंबर डिसेंबरच्या हप्त्याचे, डिसेंबर जानेवारी हप्त्याचे या ठिकाणी संक्रांतीच्या बोनसची प्रतीक्षा संपत आहोत, कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये 4 दिवसांमध्ये हे पैसे खटाखट वितरित होत आहे, जेणेकरून राज्यातील सर्व लाडक्या बहिणींची संक्रांत गोड झाली पाहिजे, त्यांच्या खात्यामध्ये त्यांच्या हक्कांचे पैसे वितरित झाले पाहिजे. त्याच्यासाठी आजपासून निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील अशा प्रकारच्या बातम्या पाहिलेल्या असतील, परंतु अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागलेला आहे, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे. राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे डिसेंबर आणि जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे, गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा आणि या ठिकाणी संक्रांतीच्या बोनसच्या प्रतीक्षा सुद्धा संपत आहे.
आहे. बघा, लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा तर या तिघांच्या माध्यमातून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली होती आणि आज सकाळपासूनच हे पैसे बहिणींच्या खात्यामध्ये वाटप होत आहेत. एकंदरीत आज 3 टप्प्यांमध्ये 12 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होत आहेत. ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा 12 जिल्ह्यांपैकी असेल त्यांना आज पैसे जमा होतील. उद्या 12 जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये आणि या 3 दिवसांमध्ये ज्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाही त्यांना चौथ्या दिवशी एकत्रितपणे हा लाभ वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आज 9 जानेवारी शुक्रवार रोजी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये डिसेंबर जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये, संक्रांती बोनस आणि गॅस कनेक्शनचे 830 रुपये वितरित होत आहे. तर या 12 जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय हा व्हिडिओ बंद सुद्धा करायचा नाही. आता बघा, लाडक्या बहिणींनो, 12 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, परंतु 12 जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत, कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार नाहीत याची माहिती सुद्धा सांगत आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फक्त डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता मिळत नाही, यासोबत तुमच्या खात्यामध्ये अजून लाभांचे पैसे वितरित होत आहेत. याच्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत 3 गॅसचे 830 रुपये या ठिकाणी वितरित होत आहेत. बघा, याच्या अगोदर गॅस कनेक्शनचा पहिला टप्पा 830 रुपयाप्रमाणे वितरित झालेला आहे. आता हा दुसरा टप्पा 830 रुपयांचा वितरित होत आहे आणि लाडक्या बहिणींनो, अजून एका लाभांतर्गत पैसे वाटप केले जात आहेत. त्या लाभाची माहिती सुद्धा देतच आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला फक्त डिसेंबर जानेवारी महिन्याचा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि संक्रांतीचा बोनस मिळत नाही. यासोबत अजून काही लाभांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे. बघा, राज्यातील महिलांना सक्षम बनवण्यासाठी महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना विविध योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्यात येत आहे. राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत तर अशा सर्व लाडक्या बहिणींना महिला व बालिका सेवाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून मोठमोठे लाभ या ठिकाणी वितरित सुद्धा होतच आहेत. एकंदरीत लाडक्या बहिणींसाठी कोणत्या योजना सुरू करण्यात आलेल्या आहेत, लाडक्या बहिणींनी कोणकोणत्या योजनांचा लाभ घेतला पाहिजे, या ठिकाणी योजनांचा अर्ज कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे, कागदपत्रे, पात्रता अशा सर्व गोष्टींची माहिती या ठिकाणी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. परंतु सर्वात अगोदर पुढच्या 2 मिनिटांमध्ये बघून घेऊयात की कोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणत्या बँकेमध्ये, कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर, जानेवारी आणि संक्रांतीचा बोनस, गॅस कनेक्शनचे पैसे वितरित होत आहे. आता बघा, लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा वाट पाहिलेली आहे, परंतु आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. सरकारच्या माध्यमातून परिपत्रक काढून म्हणजे शासन निर्णय काढून बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले होते. कालच आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच या ठिकाणी बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेब या दोघा तिघांमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती आणि यांच्या माध्यमातून सरासरी डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी, जानेवारीच्या हप्त्यासाठी 3600 कोटींचा निधी असे 2 हप्त्यांचे 7200 कोटींचा निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला होता आणि या बँकांच्या माध्यमातून खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात केलेली आहे. राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचे डिसेंबरच्या हप्त्याची, जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा संपवली जात आहे. ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत तर अशा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे खटाखटपणे विस्तांतर सुद्धा होतच आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना एकंदरीत आता आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहोत. ज्या ज्या लाडक्या बहिणींचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, ज्या लाडक्या बहिणींचा बँक खाता या प्रमुख बँकेपैकी असेल अशा बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित होत आहे. त्यासोबत संक्रांतीचा बोनस, यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे वितरित सुद्धा होतच आहेत. एकंदरीत जिल्ह्यांची बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु सरकारने दिलेल्या माहितीनुसार या लाडकी बहीण योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घोटाळे झालेले आहेत. या योजनेमध्ये सरासरी 12,000पेक्षा अधिक पुरुषांनी अर्ज केल्याचं सरकारच्या लक्षात आलेलं आहे. या योजनेमध्ये सरकारी महिलांनी सुद्धा लाभ घेतल्याचे सरकारच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून आता डिसेंबर हप्त्यासाठी आणि जानेवारीच्या हप्त्यासाठी काही नियम लावण्यात आलेले आहेत. ज्या ज्या लाडक्या बहिणी प्रमुख 5 नियमांमध्ये बसत आहेत त्यांच्याच खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा 18 हप्ता आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप होत आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये, अटी शर्तींमध्ये बसत नाहीत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होत नाहीत. त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार
होणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता या 36 जिल्ह्यांमधील सरासरी 2 कोटी लाडक्या बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले आहेत। या 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, डिसेंबर महिन्याचा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्रितपणे वाटप केला जात आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला असेल त्यांना फक्त आता डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे आणि संक्रांतीचा बोनस वितरित सुद्धा होतच आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, 16 जानेवारी 2026 पासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका होत आहेत। त्याच्यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा स्वराज्य स्थानिक संस्थांच्या निवडणुका होत आहेत। या निवडणुकांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा, तर या तिघांच्या पक्षाला मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाची गरज आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आजपासून निधी वाटपाला मंजुरी देण्यात आलेली आहे। जर लाडक्या बहिणींना संक्रांतीच्या अगोदर पैसे दिले तर लाडक्या बहिणी 100% मतदान करतील, कारण लाडक्या बहिणींचा सण, सर्वात मोठा सण हा मकर संक्रांत असतो आणि लाडक्या बहिणींना जर या सरकारने मकर संक्रांतीची ओवाळणी दिली तर या संक्रांतीच्या निमित्तानं लाडक्या बहिणी सुद्धा सरकारला मतदान करतील। या दृष्टिकोनातून आजपासून निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे। बघा, कालपासूनच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केले जातील अशा बातम्या फिरत होत्या, परंतु लाडक्या बहिणींना काल काही तांत्रिक अडचण असल्यामुळे कालपासून पैसे आलेले नव्हते, परंतु आज सकाळपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमायला सुरुवात झालेली आहे। आज या ठिकाणी 9 जानेवारी शुक्रवारसाठी प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। आज 12 जिल्ह्यांमध्ये 3 टप्प्यांमध्ये डिसेंबर जानेवारी महिन्याचा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे, संक्रांतीचा बोनस या ठिकाणी वितरित होत आहे। त्याचप्रमाणे लाडक्या बहिणींना उद्या 10 जानेवारी शनिवार आहे, उद्या सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये 3 टप्प्यांमध्ये पैसे वाटप होतील। परवा दिवशी आणि त्याच्या परवा दिवशी सुद्धा पैसे वाटप होणार आहे। म्हणजे 4 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटी लाडक्या बहिणींची डिसेंबरच्या हप्त्याची, जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा संपणार आहे। त्या लाडक्या बहिणींना बँकेचे मेसेजची वाट पाहायची सुद्धा गरज भासणार नाही। तर बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आता आपण सर्व मिळून किती पैसे वाटप होत आहेत, कोणाला पैसे मिळत आहेत, कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गॅस कनेक्शनचे पैसे, मागील हप्त्यांचे पैसे मिळत आहेत का, तर या ठिकाणी याची संपूर्ण सविस्तर डिटेल्समध्ये माहिती सांगत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना ही माहिती पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, अन्यथा तुमचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होणार आहे, मोठ्या प्रमाणामध्ये तुमचा तोटा होणार आहे। जर तुम्हाला वाटत असेल की आपला नुकसान होऊ नये, आपला तोटा होऊ नये, तर आवर्जून पुढचे 2 मिनिटं हा व्हिडिओ पाहायचा आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, या ठिकाणी आपण सर्वात अगोदर पात्रता बघत आहोत। ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये पात्र ठरत असतील त्याच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर जानेवारी महिन्याचा हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे, संक्रांतीचा बोनस वितरित केला जाणार आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये पात्र ठरत नसतील, नियमांमध्ये बसत नसतील, अटी शर्तींमध्ये बसत नसतील, तर त्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी या दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे आणि संक्रांतीचा बोनस वितरित केला जाणार नाही। त्या लाडक्या बहिणीने बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही। त्यामुळे पात्रता ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद सुद्धा करायचं नाही। लगेच आपण जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी सुद्धा वाचून दाखवत आहोत, कारण राज्यातील लाडक्या बहिणींना विविध कामे असतात। याच्यामध्ये काही लाडक्या बहिणी शेतकरी बहिणी असते, तर त्या लाडक्या बहिणींना शेतामधील विविध कामे असतात। त्यासोबत राज्यातील काही लाडक्या बहिणी घरगुती हाऊसवाईफ आहेत, त्यांना सुद्धा घरामधील भरपूर कामे असतात। धुणे भांडे असेल, झाडू पोछा असेल, अशी भरपूर कामे असतात। त्यामुळे लाडक्या बहिणीने या ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेणार नाहीत, कारण या ठिकाणी लाडक्या बहिणींना भरपूर कामे असल्यामुळे आपण कमी वेळामध्ये या ठिकाणी डिसेंबर महिन्याचा हप्ता, जानेवारी महिन्याचा हप्ता हा ज्या जिल्ह्यांमध्ये वितरित होत आहे त्या जिल्ह्यांची आणि त्या बँकांची यादी सविस्तर पद्धतीने या ठिकाणी आता आपण पुढच्या 2 मिनिटांमध्ये पाहून घेऊयात। ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेच्या लाभार्थी असतील आणि त्यांनी इथपर्यंत व्हिडिओ पाहिलेला असेल तर त्यांना आता जिल्ह्यांची, बँकांची यादी समजणार आहे। त्यांना संक्रांतीचा बोनस, गॅस कनेक्शनचे पैसे, डिसेंबर जानेवारी महिन्याचा हप्ता यांच्याविषयी ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत त्याच्या संपूर्ण बातम्या समजणार आहेत। ज्या 3 टप्प्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत तर त्या 3 टप्प्यांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे। आता बघा लाडक्या बहिणींना, राज्यातील नमो शेतकरी योजना, PM किसान योजना, संजय गांधी निराधार योजना अशा दुसऱ्या पण योजना आहेत। या सर्व योजनांचे पैसे आजपासून वितरित व्हायला सुरुवात होणार आहे। ज्या लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत तर त्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हप्ता मिळत आहे। ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी नाहीत त्यांना दुसऱ्या योजनांच्या माध्यमातून पैसे मिळत आहेत, कारण राज्य सरकारच्या माध्यमातून जे डिसेंबर महिन्यामध्ये हिवाळी अधिवेशन संपन्न झालेलं आहे, तर हिवाळी अधिवेशनामध्ये या ठिकाणी निधीला मंजुरी देण्यात आलेली होती आणि बहिणींच्या खात्यामध्ये आता या जानेवारी महिन्यामध्ये हे पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची या ठिकाणी प्रतीक्षा संपायला सुरुवात झालेली आहे। ज्या लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत तर अशा सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमवत आहेत।
त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण सुद्धा पाहायला मिळत आहे। परंतु लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 10 बँकांमध्ये डिसेंबर जानेवारी महिन्याचा हप्ता, संक्रांतीचं बोनस, या ठिकाणी गॅस कनेक्शनचे पैसे वितरित होणार नाही। त्यामुळे जर तुमचं बँक खातं या 10 बँकांपैकी कोणत्या जरी एका बँकेमध्ये असेल तर तात्काळ ते खातं बदलायचं आहे, अन्यथा सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवतील, फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येऊ शकते। जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी अडचण येऊ नये तर पुढचे 2 मिनिटं आवर्जून हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे। तर बघा लाडक्या बहिणींना एकंदरीत आपण सर्वात अगोदर डिसेंबरच्या हप्त्यासाठी, जानेवारी हप्त्यासाठी कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत त्या नियमांची माहिती बघून घ्या। तर बघा लाडक्या बहिणींना 28 जून 2024 या दिवशी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती, कारण त्यावेळेस राज्यामध्ये विधानसभेची निवडणूक होती, म्हणजेच आमदारकीची निवडणूक होते। तर या आमदारकीच्या निवडणुकीच्या अगोदर सरकारने हा निर्णय घेतलेला होता। त्यावेळेस राज्य सरकारकडून जास्त पात्रता लावण्यात आल्या नव्हत्या, कारण त्यावेळेस जर जास्त पात्रता लावण्यात आल्या असत्या तर या ठिकाणी जास्तीत जास्त मतदान मिळालं नसतं असं विरोधकांनी सांगितलेलं आहे। याच्यामध्ये राजकारणाचा काही मुद्दा नाही, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर सरकारच्या माध्यमातून विविध अटी, विविध नियम, विविध पात्रता सुद्धा लावण्यात आलेली आहे। त्यामुळे सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर नवीन वर्ष सुरू झालेलं आहे। त्यामुळे नवीन वर्षामध्ये या लाडकी बहीण योजनेमध्ये काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत, नवीन नियम सुद्धा लागू झालेले आहेत। आता बघा लाडकी बहिणींना याच्यामध्ये जो पहिला महत्त्वाचा बदल झालेला आहे तर तो बदल म्हणजे ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी नव्हत्या तर अशा लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करायला सुरुवात केलेली आहे। त्यासोबत ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड होते आणि त्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांच्याकडून सुद्धा पैसे वसूल केले जात आहेत। ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी होती किंवा ज्या लाडक्या बहिणीने डिसेंबर महिन्यामध्ये किंवा दिवाळीच्या वेळेस, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, दसऱ्याला 4 व्हीलर गाडी घेतलेली आहे त्यांचे अर्ज अपात्र होत आहेत। ज्यांचे उत्पन्न वाढलेले आहे त्यांचे सुद्धा अर्ज अपात्र होत आहेत। एकंदरीत उत्पन्नाची अट, अशा विविध अटी लावण्यात आलेल्या आहेत। त्या अटी शर्तींमध्ये तुम्ही बसत असाल तरच पैसे वाटप होत आहेत। तर बघा लाडक्या बहिणींना आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। या 36 जिल्ह्यांमध्ये आणि राज्यातील सर्व बँकांमध्ये या ठिकाणी नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी 3 हप्त्यांचे टोटल मिळून 4.5 रुपये जमा होणार आहेत। बघा सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 14 जानेवारी रोजी मकर संक्रांत आहे। तर या मकर संक्रांतीच्या अगोदर राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत। परंतु ज्यांना नोव्हेंबर हप्ता मिळालेला असेल त्यांना फक्त डिसेंबर, जानेवारी हप्ता मिळणार आहे।